सृजनशीला तिचं स्वप्नांची दिशा, आज तिच्या सन्मानार्थ नतमस्तक ही सृष्टी आणि संस्कृतीची दिशा. 8 मार्च महिला दिवस केवळ साजरा करण्याचा नाही, तर हा दिवस आहे स्त्री शक्तीला वंदन करण्याचा. संस्कारांची जिजाऊ, स्वप्नांची सुनीता विल्यम्स, परंपरा आणि प्रगतीचा तेजस्वी सेतू, हीच आपल्या स्त्री शक्तीची राजेशाही परंपरा. पुरणपोळीच्या गोडव्यापासून तर पिझ्झाच्या चवीपर्यंत प्रवास करण्याची खंत मनात जपणारी आणि तरीही अभिमानाने म्हणणारी, आईच्या हातचीच चव न्यारी, आईच्या हातचीच चव न्यारी. गोंधण्याच्या परंपरेतून टॅटूच्या ट्रेंड पर्यंत पुढची झेप घेण्याची उमेद बाळगणार. आणि हो, लावणीच्या ठसक्यातून तर बेली डान्सच्या तालापर्यंत जीवनात खरे नवे रंग भरणारी. कुंकवाच्या अभिमानातून मिनी टिकलेच्या स्टाईल पर्यंत मनमोहक रूप खुलवणारी. शेणानं सारवलेल्या घरापासून तर स्वतः इंटेरियर डिझाईन करणारी आणि स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणारी. चूल आणि मूल सांभाळून तो प्रवास करता करता स्वतः पैसा कमवूनच घर चालवणारी सक्षम अशी ती गृहलक्ष्मी. आणि हो, खरे म्हणजे श्रद्धेने उपवास करणारी आणि शिस्तीने 16 तासांची फास्टिंग पाळणारी. ती साडीमध्ये साजरी आणि जीन्समध्ये झक्कास अशी भारी, पदरात संस्कार आणि मोबाईलमध्ये पासवर्ड लॉक, सकाळी आरती करणारी आणि संध्याकाळी मीटिंग लीड करणारी, घरात लक्ष्मी आणि कार्यक्षेत्रात नेतृत्व करणारी अशी खुद्द सरस्वती लक्ष्मीचं रूप असणारी. ती बदलते ट्रेंड पण बदलत नाही तिची ट्रेडिशन. तीच चुलीची ऊब आणि त्यात करिअरची धग, अशी माझी मराठी स्त्री. अपडेट होत राहणारी पण डिलीट कधीच न होणारी, डिलीट कधीच न हो. तीच घराची शान, तीच समाजाची ओळख आणि तीच या राष्ट्राची प्रेरणा. चला तर मग महिला दिनाच्या या पावन निमित्ताने छाती ठोकपणे म्हणूयात, जिजाऊंच्या संस्कारांना मानाचा मुजरा, स्त्री शक्तीच्या सामर्थ्याला कडक असा सलाम. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र माझा. अगं, झाली का तुमची तयारी? येताय ना तुम्ही कार्यक्रमाला? कसला कार्यक्रम ग? अगं, या 8 मार्चला प्रबोधन संस्थेचा महिला दिनाचा एक सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. काय असेल ग कार्यक्रमाची रूपरेखा? हा कार्यक्रम महिलांसाठीच आयोजित केला आहे. यात आपल्याला सासू सुनांची जुन्या आणि नवीन नात्याचं गुंफण बघायला मिळणार आहे. तसेच ओव्या, भारतीय नारी आणि अजून खूप काही असणार आहे, ज्यात आपल्याला मज्जा येणार आहे. आणि कॉमेडी डान्स सुद्धा असणार आहे. अरे वा, मग तर गेलंच पाहिजे. पण हा कार्यक्रम नक्की कधी आणि कुठे होणार आहे? हा कार्यक्रम होणार आहे गदी माडगुळकर नाट्यगृह, 8 मार्च ठीक 4 वाजता. मी तर जाणार बाबा, तू येणारस ना? हो, झाली का तयारी? हो झाली, आम्ही सगळे येतोय. तुम्ही येतायत ना? मी येताय ना? यावर का तुम्ही सगळे? आपण खूप मज्जा करू.